राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर तुमच्यावरती काल शाई फेक झाल्याच्या नंतर आज राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची तुम्ही भेट घेण्यासाठी जात आहे. काल महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक जिल्ह्यातनं मला सपोर्टसाठी फोन आले. आमच्या पक्षाच्या सर्व नेत्यांचे फोन आले. तसाच आदरणीय आमचे पवार साहेब आहेत, जे आमचे प्रेरणास्थान आहेत, ज्यांनी महाराष्ट्रातला शाहू फुले आंबेडकरांचा वारकरी संप्रदायाचा खराखोरा विचार आत्मसात करून त्या पद्धतीने ते आचरण करतायत. त्या शरद पवार साहेबांचा काल मला फोन आला. रात्रीच मला बोलवलेलं होतं, परंतु रात्री उशीर झाला. पोलीस स्टेशनला आमचा वेळ तिथं बराचसा गेला. पंचनामा वगैरे करत होते, त्यामुळं मग साहेबांचा पुन्हा फोन आला की उद्या सकाळी या, म्हणून मी आत्ता साहेबांना भेटायला आलेलो आहे. या सगळ्या प्रकाराची साहेबांना फोनवरून काल थोडीशी माहिती दिलेली आहे, पण सविस्तर वृत्तांत आता मी साहेबांना सांगणार आहे. ज्यांनी तुमच्यावरती शाई फेक केली, आता स्टेशनमध्ये ज्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झाला, ते असं म्हणतायत की विकास लवांडे यांची एवढी पात्रता नाही की आम्ही त्यांच्यावरती बंदूक लावू किंवा बंदूक रोखू. नाही, ते काय म्हणतात माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं नाही आहे, कारण माझा वैयक्तिक लढाई नाही आहे ही. माझा व्यक्तिगत कुठला स्वार्थही नाही आणि ही लढाई व्यक्तिगत पातळीवरची नाही आहे. ही विचारांची लढाई आहे, तात्विक लढाई आहे. माझ्यावर हल्ला झाला, मी वारकरी संप्रदायातला एक शेवटचा पाईक आहे. खरं तर हा हल्ला किंवा अशा पद्धतीचे हल्ले संतांच्यावर झालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला लावलं, त्यांना वाळीत टाकलं, मारहाण झाली. त्याच पद्धतीनं सगळ्या संतांना, गोरोबा काका असतील, सावतोबा असतील, संत रोहिदास असतील, जनाबाई असेल, मुक्ताबाई असेल, कोणत्या संतांना सोडलं. जगद्गुरू तुकाराम महाराजांना मारहाण गेली, त्यांच्या गाथा इंद्राणीत बुडवल्या, चोखोबांना मंदिर प्रवेश नाकारला होता. एकाही संतांना निर्विवाद सोडलेलं नव्हतं इथं समाजाने. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंच्यावर हल्ले झाले. छत्रपती शिवाजीराजांना 2 वेळा त्या ठिकाणी राज्याभिषेक करावा लागला होता. महात्मा गांधी खून झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायची वेळ आली, किंवा दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी अशा समाजसुधारकांचे सुद्धा हल्ले करून खून झालेले आहेत. त्यामुळे मी ह्या सगळ्यातला शेवटचा पाईक आहे. मला असं वाटतं मी जी लढाई लढतोय ती वारकरी संप्रदायामध्ये जी काही मनुवादी विचारांच्या लोकांची घुसखोरी झालेली आहे, वर्णवर्चस्वादी लोकांची घुसखोरी झालेली आहे, जे व्रत वैकल्य, होम हवन, कर्मकांड याच्यामध्ये समाजाला ढकलण्याचा प्रयत्न करतायत किंवा जातीवाद भडकवतात, हिंदू मुस्लिमाचा द्वेष पसरवण्याचं जे काम व्यासपीठावर संतांच्या येऊन करतायत, त्या विचारधारेच्या विरुद्ध माझा लढा आहे, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध माझा लढा आहे. आणि आता माझ्यावर जो काही काल हल्ला झाला, जीवघेणा हल्ला झाला, संतांच्या आणि विठ्ठलाच्या कृपेने मी काल बचावलेलो जरी असलो तरी मी यापुढे सुद्धा हा लढा दुप्पट ताकदीने, अधिक ताकदीने महाराष्ट्रभर फिरून मी हा लढा जनजागृती संतांच्या विचाराची करत राहणार. संग्राम भंडारे यांनी जी शाई फेक केली आणि या शाई फेक नंतर सुद्धा त्यांचं समर्थन करताना भाजपमधले काही राजकीय मंडळी आहेत ते त्यांचं समर्थन करतात खुलेआम पद्धतीने. नाही, संग्राम भंडारेच मुळात भारतीय जनता पार्टी जी आहे. मी जे 20 घुसखोरांची नावं जाहीर केली होती, हे वारकरी संप्रदायाचा वेश घातलाय त्यांनी. काहींनी भगवी कपडे घातलेले आहेत, काही गुन्हेगार आहेत आणि वारकरी संप्रदायाचा फक्त वेश धारण केलेला आहे. ते ॲक्च्युली भाजपाचे RSSचे स्टार प्रचारक आहेत, विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक आहेत, संभाजी भिड्यांचे ते धारकरी आहेत, बजरंग दलाचे लोक आहेत. तुम्ही पाहिलं असेल लातूरला एक शिवनीकर नावाचा महाराज, मी जे 20 नावं घुसखोरांची जाहीर केली त्यातलाच हा संग्राम भंडारे, त्यातलेच हे शिवनीकर आहेत. हे सगळी लोक जे आहेत यांचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत की हे कशा पद्धतीने गैरवर्तन करतात. तुकाराम महाराजांनी याच्यामध्ये सांगितलं की ऐसे कैसे झाले भोंदू कर्मकरणी म्हणती साधू. हे स्वतःला साधू बनवत आहेत, संत बनवत आहेत, त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. ते संतांच्या विचारांच्या विसंगत वर्तन करतात आणि विसंगत मांडणी करतायत. या प्रवृत्तीच्या विरुद्ध आम्ही संघर्ष करत राहणार. पण आता या प्रवृत्तीच्या विरोधातली तुमची लढाई कशी असणार आहे? ही लढाई गेले 700-800 वर्ष किंवा 2500 वर्षापासून चालली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा मनुस्मृतीविरुद्ध राज्यघटना, मंबाजी विरुद्ध तुकाराम किंवा या सगळ्या याच्यामध्ये प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी असाच हा संघर्ष विचारांचा चाललेला आहे. हिंसा विरुद्ध अहिंसा, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही अहिंसावादी विचाराचे आहोत, लोकशाही विचाराचे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे लोक आहोत, संतांच्या विचाराचे आहोत आणि आम्ही राज्यघटना मानणारे लोक आहोत. या विचाराचा प्रचार प्रसार आम्ही करत राहणार. जर राज्यामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपलंच असेल तर देवेंद्र फडणवीसांनी तसं जाहीर करावं की राज्यात आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही, तुम्हाला आता विचार स्वातंत्र्य नाही, लेखन स्वातंत्र्य राहिलेलं नाही आहे. जो बोलेल तो भारतीय जनता पार्टीनेच बाजूनीच बोलेल. जर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलला किंवा कोणी चिकित्सक विचार मांडला तो यांच्या दृष्टीने देशद्रोही ठरतो, तो धर्मद्रोही ठरतो. जणू काय धर्माचे ठेकेदार भारतीय जनता पार्टीच आहे. हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्ववाद वेगळा आहे. हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी
अशी संघर्षाची ही चाल पुढेही चालू राहील आणि आम्ही ते लढत राहणार. मी एकटा नाही आहे, महाराष्ट्रातली तमाम सामान्य जनता, विवेकी लोक, अभ्यासू लोक माझ्या सोबत आहेत. हिंदू विरुद्ध हिंदुत्ववादी, मनुस्मृती विरुद्ध राज्यघटना हा संघर्ष चालू राहणार. संतांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि मनुस्मृतीच्या विरोधात आम्ही भक्कमपणे लढत राहू अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.